Hello students, today I am going to teach the unit number 4 molecular basis of inheritance. The discovery of DNA. Nucleic acid was firstly discovered by Friedrich Mischer. फ्रेडरिक मिशर या शास्त्रज्ञानं सर्वप्रथम केंद्रकीय आम्लांचा शोध लावला. While working with white blood cells in pus from the infection, जेव्हा तो पस सेलबद्दल पांढऱ्या पेशीमधील पस सेलचा अभ्यास करत होता त्यावेळी त्याला याचा शोध लागला. He collected a lot of pus from bandages at the local hospitals. He used a salt solution to wash the pus from bandages. By adding a weak alkaline solution to the cells and found that cell wall breaks and nuclei precipitated out of the solution. त्यानं सर्वप्रथम बँडेजमधील पस सेल्स म्हणजे जखमेमध्ये जो पू होतो त्याचं गोळा केला तो पू आणि तो त्यानं सॉल्ट सोल्युशनच्या साहाय्यानं धुवून घेतला की ज्यामुळं तो बाजूला झाला. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यानं वीक अल्कलाईन सोल्युशन घातलं की ज्यामुळं त्याला असं आढळून आलं की त्या पेशींची पेशीभित्तिका तुटलेली आहे आणि त्याचा केंद्रक वेगळा बाजूला झालेला त्याला आढळला. त्यानंतर त्यानं तो जो केंद्रक आहे तो सुट्टा केला, स्वतंत्र केला. दॅट इज दिस न्यूक्लियाय हे आयसोलेटेड अँड फाउंड दॅट द केमिकल सबस्टन्स अँड दॅट केमिकल सबस्टन्स ही नेम्ड इट ॲज ए न्यूक्लिन. त्याला त्याच्यामध्ये जे रासायनिक घटक आढळले त्या रासायनिक घटकाला त्यानं न्यूक्लिन असं नाव दिलं. त्याच्यामध्ये त्याला जास्त प्रमाणात फॉस्फरसचे घटक आढळले. ही हॅज फाइंड दॅट इट कॅन कंटेन हाय फॉस्फरस कंटेन. त्यानंतर त्याला असं आढळलं की ते ॲसिडिक प्रॉपर्टीचं आहे. दॅट इज इट हॅज अ ॲसिडिक प्रॉपर्टीज आणि म्हणून त्यानं न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं. ड्युरिंग अर्ली 19s म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात किंवा त्या सालाच्या पूर्व भागामध्ये वी न्यू दॅट न्यूक्लिन वॉज ए मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. आपणाला सर्वांनाच माहीत झालं की जे न्यूक्लिन हे नाव फ्रेडरिक मिशरनं जे दिलं होतं ते दुसरं तिसरं काही नसून प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडचं मिक्सचर आहे. देअर आर 2 टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. आता ही जी केंद्रकीय आम्ल आहेत ही 2 प्रकारची आहेत. नेमली DNA अँड RNA. त्यालाच आपण DNA आणि RNA असं म्हणतो. आता पहिला पॉईंट आपण बघणार आहोत. द जेनेटिक मटेरियल इज ए DNA. आनुवंशिक घटक हे DNA आहे हे आता आपण बघणार आहोत. By the early 90s, geneticists knew that genes control the transmission of characters from generation to generation. अनुवंशशास्त्रज्ञांना असं आढळून आलं की आनुवंशिक घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये वर्गीकृत केले जातात. जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोसोम्स. आणि हे जे जीन्स आहेत हे गुणसूत्रावर असतात. विच आर मेनली कंपाउंड ऑफ DNA अँड RNA. आता हे जे जीन्स आहेत हे कशापासून बनलेले आहेत तर मुख्यत्वे करून DNA आणि प्रोटीनपासून बनलेले आहेत. इनिशियली जेनेटिस्ट थॉट दॅट प्रोटीन्स आर लार्ज कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स. सुरुवातीला जीवशास्त्रज्ञांना असं वाटलं की प्रोटीन हे मोठे जैविक घटक आहेत. दे कॅन स्टोअर द इन्फॉर्मेशन इसेन्शियल फॉर सेल मेटाबॉलिझम. त्यांच्यामध्ये पेशीमधील चयापचयाच्या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. सो दे ॲझ्युम्ड दॅट
आणि म्हणून त्यांनी असा निष्कर्ष काढला किंवा त्यांना असं वाटलं की प्रोटीन्स कॅन कॉज द व्हेरिएशन इन द स्पेसीज. सजीवामधील विविधता किंवा विविध गुणधर्म, विविध बदल हे प्रोटीनमुळं होत असावेत असं त्यांना वाटलं. ऑन द अदर हँड दे थॉट दॅट, आणि त्याच वेळी त्यांना असं सुद्धा वाटलं की DNA इज व्हेरी स्मॉल सिम्पल मॉलिक्यूल अँड प्रेझेंट इन व्हेरी लिटल अमाऊंट इन द स्पेसीज. आणि त्यांना असं वाटलं की DNA हे अतिशय छोटे, कमी प्रमाणात, साधे आणि अत्यल्प अशा प्रमाणातील घटक सजीवामध्ये असतात. आफ्टर ए फ्यू टाईम, परंतु कालांतरानं, दीज आयडियाज अबाउट DNA वेअर शोन टू बी रॉंग. DNA बद्दलचं हे त्यांचं मत हे चुकीचं आहे हे लवकरच लक्षात आलं. इन फॅक्ट DNA आर द लार्ज मॉलिक्युल्स. वास्तविक पाहता DNA हे मोठे मॉलिक्युल्स आहे. अँड दे आर प्रेझेंट इन ए व्हेरी ट्रिमेंडस अमाऊंट. आणि ते विपुल प्रमाणामध्ये सजीवामध्ये असतात. इनसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की सुरुवातीला जे शास्त्रज्ञांचं जे मत होतं की प्रोटीन हे आनुवंशिक घटक असतील आणि DNA नाही, तर ते कालांतरानं खोटं ठरलं आणि DNA हे मोठे मॉलिक्यूल असून ते विपुल प्रमाणात पेशीच्या आत आहेत हे सिद्ध झालं. व्हेरिएशन्स इन द DNA आर डिफरंट दॅन द व्हेरिएशन्स इन द प्रोटीन. DNA मध्ये किंवा DNA मुळे होणारे घटकामधील बदल हे प्रथिनामध्ये होणाऱ्या घटकांच्या पेक्षा वेगळे असतात. दे आर डिफरंट इन शेप, इलेक्ट्रिकल चार्ज अँड फंक्शन शोड बाय प्रोटीन्स. So initial thoughts about protein as a genetic material is not a surprising thing. त्यामुळं सुरुवातीला जे शास्त्रज्ञांचं मत असं होतं की जे प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे हे काही फारसं आश्चर्यकारक आहे असं मला वाटत नाही. फ्रॉम 1928 to 1952 geneticists agreed that only DNA was the genetic material and not the protein. आणि कालांतरानं 1928 पासून 1952 पर्यंत शास्त्रज्ञ या मतावर एकमत झालं त्यांचं की DNAच हे जेनेटिक मटेरियल आहे आणि प्रोटीन नव्हे. अँड इट इज कन्फर्म बाय व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. आणि ते वेगवेगळ्या प्रयोगातून सिद्ध झालं आहे. त्यापैकी काही आपण एक्सपेरिमेंट आज बघणार आहोत. फर्स्ट ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. पहिल्यांदा आपण ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट बघणार आहोत. ब्रिटिश फिजिशियन, that is the medical officer, Frederick Griffith, in 1928 performed series of experiment on bacteria, namely Streptococcus pneumoniae. ब्रिटिशमधील औषध विभागातील डॉक्टर फ्रेडरिक ग्रिफिथ यानं 1928 मध्ये बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी याच्यावर काही प्रयोग केले. अँड दॅट कॉजेस द न्यूमोनिया. आता ह्या बॅक्टेरियामुळं न्यूमोनिया होतो हे त्यानं दाखवून दिलं. इन ह्युमन अँड अदर मॅमल्स. आता ही जी बॅक्टेरिया आहे ह्या बॅक्टेरियामुळं मानव त्याबरोबरच इतर सस्तन प्राण्यामध्ये न्यूमोनिया होतो त्यावर त्यानं प्रयोग केले. देअर आर 2 टाईप्स ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ दीज. आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या बॅक्टेरियाच्या प्रजाती आहेत. यस टाईप बॅक्टेरिया, इट इज इनकॅप्सुलेटेड, व्हायरुलंट अँड पॅथोजेनिक. आता ही बॅक्टेरियाच्या सभोवती आवरण असतं. ही बॅक्टेरिया रोग प्रसार करणार असते आणि एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये रोग प्रवाहित करणारी बॅक्टेरिया असते. दुसरी आर टाईप बॅक्टेरिया, दॅट इज कॉमनली कॉल्ड रब टाईप. इट इज नॉन कॅप्सुलेटेड, नॉन व्हायरुलंट अँड नॉन पॅथोजेनिक. आता ही जी आहे ती नॉन कॅप्सुलेटेड म्हणजे तिच्यावर आवरण नाही आणि तिच्यामुळं रोग होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यस टाईप ही रोग प्रसार करणारी आणि आर टाईप ही रोग प्रसार न करणारी हे आपण कसं ठरवलं. त्यासाठी ग्रिफिथनं काही एक्सपेरिमेंट केले ते बघा. फर्स्ट ही इंजेक्टेड आर टाईप ऑफ बॅक्टेरिया इन टू द हेल्दी माइस. दे डिड नॉट कॉज न्यूमोनिया, so mice survived.
and thus R type is avirulent and non-pathogenic. पहिल्यांदा त्यानं R type बॅक्टेरियल स्ट्रेन ही निरोगी उंदराला टोचली आणि त्याला असं आढळलं की उंदरांना न्यूमोनिया झालेला नाही आणि उंदरं मेलेली नाहीत, उंदरं जिवंत आहेत. त्यावरून त्यानं ठरवलं की R टाईप हे नॉन पॅथोजेनिक किंवा अव्हायरुलंट टाईप स्ट्रेन आहे. Then secondly, he injected S type of bacteria into healthy mice and found that the mice developed pneumonia, it died, and so S type is virulent. त्यानंतर दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याने S टाईप बॅक्टेरियाची जी स्ट्रेन आहे ती निरोगी उंदरांना टोचली. त्यानंतर त्याला असं आढळलं की उंदरांना न्यूमोनिया झालेला आहे, उंदरं मेलेली आहेत. त्यावरून त्यानं अनुमान काढलं की S टाईप हे रोग प्रसार करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. तिसऱ्या प्रयोगामध्ये मात्र त्यानं एक वेगळाच प्रयोग केला. काय केलं त्यानं पहा. देन ही इंजेक्टेड हीट किल्ड स्ट्रेन S टाईप टू द बॅक्टेरिया इन टू द हेल्दी माइस अँड ही सरप्राईज माइस डिड नॉट कॉज द डिसीज अँड रिमेन हेल्दी. त्यानं असं केलं की जी रोग प्रसार करणारी S टाईप बॅक्टेरिया होती त्याला त्यानं हीट किल्डमध्ये टोचलं आणि त्याला असं आढळलं की उंदरं मेली नाहीत, ते जिवंत आहेत आणि त्यामुळे त्याला आश्चर्य बसला. इन फोर्थ एक्सपेरिमेंट ही मिक्स्ड हीट किल्ड S टाईप विथ लिव्हिंग R टाईप अँड इंजेक्टेड टू हेल्दी माइस अँड माइस डेव्हलप न्यूमोनिया अँड डाईड. चौथ्या प्रयोगामध्ये त्यानं हीट किल्ड S टाईप आणि लिव्हिंग R टाईप यांचं मिक्सचर उंदरांना टोचलं आणि न्यूमोनिया झाला आणि उंदरं मेली. Griffith collected blood sample from dead mice and found large number of live strains of S type bacteria. From these 4 experiments, Griffith concluded that त्यानं शेवटी मेलेल्या उंदराचं रक्त घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याला S टाईप सापडले. त्यावरून त्यानं असा निष्कर्ष काढला की द लिव्हिंग R टाईप बॅक्टेरिया मस्ट पिकड अप समथिंग फ्रॉम S टाईप अँड दिस कन्वर्ट इन टू pathogenic. This picked up solution is nothing but something that is nothing but the genetic material, and he suggested that heat killed S type changed into R type into S type due to phenomenon of transformation. Griffith named them as a transforming principle. Later it was proved as DNA. Thank you all of you.